भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक तपासाला आता वेग आलाय। बोगस खात्यांमधून कोट्यवधी रुपये खरातच्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याचा संशय वर्तवला जातोय। अशोक खरात आणि कल्पना खरातची बँक खाती ईडीच्या रडारवर असून त्यांच्या गेल्या 10 वर्षातील व्यवहारांचं सखोल विश्लेषण सुरू आहे। समता आणि जगदंबा पतसंस्थेत उघडलेल्या 32 बोगस खात्यांची ही चौकशी सुरू आहे। या खात्यांचं कनेक्शन खरात आणि पत्नीच्या खात्यांशी तपासलं जातंय। काळा पैसा पांढरा करण्यासाठी बोगस खात्यांचा वापर केल्याचा संशय आहे। मागच्या 3 वर्षातील कोट्यवधींचे व्यवहार त्यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ईडीने भक्तांची यादीही ताब्यात घेतली असून त्यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे। एसआयटी आणि ईडीकडून संयुक्तपणे तपासाला गती मिळाली आहे, त्यामुळे या प्रकरणात मोठे आर्थिक खुलासे होण्याचीही शक्यता आहे। दरम्यान अशोक खरात प्रकरणी नाशिकमधल्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास चौकशी करण्यात आली। एसआयटीकडून आर्थिक व्यवहाराची झाडाझडती केली गेली। जमीन आणि इतर बाबींवरती चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसआयटी चौकशी दरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळतेय। तातडीने कार्डियक अँब्युलन्स मागवून अशोक खरात याच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली। त्याला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। छातीत दुखत असल्याने काही काळ त्याला ऑक्सिजन देखील लावण्यात आला होता। 2 दिवसांपूर्वी अशोक खरातच्या वकिलांनी न्यायालयात खरातला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची मागणी केलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।